ती सायकल आहे रोडवर, ती कोणाची त्याने कृपया मागे घ्यायची आहे. दादा सायकल मागे घ्यायची आहे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. सार्थक सामना 4 षटकांचा राहील. पहिला चेंडू आणि हा बाद झेल सोडलेला आहे. मला वाटलं बाद झालेला होता आणि पहिल्याच चेंडूवर झेल सोडलेला आहे. आणि हा झटका सार्थक, मला वाटतं अगोदरच आपलं बोलणं झालं क्रिकेट इज अ फनी गेम, आणि पहिल्याच चेंडूवर बाद होत होता. सार्थक वाचलेला आहे आणि पुन्हा एकदा एक मोठं जीवदान हे रातोडी संघाने दिलेलं आहे सार्थकला. वाईड चेंडू, मोठा झेल. आणि मारलेला फटका बघूया. एक धाव तर मिळणारच आहे. चांगला फटका अडकलेला आहे. एक धाव मिळालेला आहे. दुसरी धाव घेतलेली आराम के साथ. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या मार्फत एक धाव 22च्या रूपाने स्ट्राइक चेंज होत आहे आणि येतोय तो सार्थक. सार्थकसाठी पुन्हा एकदा काय व्यूहरचना रचली होती त्यात थोडं यश आलं होतं, पण विकेट किपरच्या एका चुकीमुळे त्यांना जीवदान मिळालेलं आणि चुकीला माफी नाही. सार्थक बघूया आपल्या संघासाठी आता काय करतोय. आणि सार्थक बाद झालेला आहे. जीवदान इतका महागात पडला नाही. हा मोठा बळी सार्थकचा आणि सार्थक त्रिपाचित कॅप्टनने सांगितलं त्याप्रमाणे रणनीती केलेली आहे. आई महालक्ष्मीचा कुलदैवत महालक्ष्मी ग वसली आहे डाणू गावी ग. आमचे कुलदैवत महालक्ष्मी ग वसली आहे डाणू गावी ग. चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. चैत्र महिन्यान मोठी यात्रा ग आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. पुन्हा एकदा बॅट्समॅन बुराज. तुझा नंबर काय सांग रे परत. काय नंबर काय. एक बेटा 800. आणि हा पुन्हा एकदा हारागिरी. काही गरज नसताना तन्मयचा चेंडूवर लक्ष नव्हतं आणि हा दुसरा विकेट गेलेला आहे. तन्मय बाद झालेला आहे.
श्रेयश आता उतरतो. श्रेयश पुन्हा एकदा डीजे आपलं एक गाणं चालू राहू तिथे. आमचा समाज 12 गावाचा, 12 गावाच्या 12 देवता. आमचा समाज 12 गावाचा, 12 गावाच्या 12 देवता. सणावाराला होतात त्यांच्या दरवर्षाला यात्रा ग. धन्यवाद डीजे. यात्रा ग. शेवटचा चेंडू बघा. धावगतीच अशी चांगले 7 धावा झालेल्या आहेत, पण बळी मात्र एक मोठा बळी गेला, तो सार्थकच्या रूपाने आणि तन्मय रनआउटच्या रूपाने. चांगला चेंडू. श्रेयसला माहिती आहे आपल्याला थांबायचं आहे. श्रेयसने काही घाई केली नाही आणि हा चेंडू एक धाव मिळते. षटक संपतंय. धावा झाल्या त्या 8. धावगतीची चांगली आहे, पण बळी मात्र जो मोठा मिळाला सार्थकच्या रूपाने, फार मोठा बळी मिळालेला आहे. चिनार तिचे चांगला एक धाव तर काढणार. आपण श्रेयस रनिंग बिटवीन द विकेट होता महत्वाचं बघूया. दुसरी धाव काढलेली बघूया. चांगली फेकी केली, पण बुराज रनिंग बिटवीन द विकेट फार जोरात धावत होता. त्यांनी ते पूर्ण केलं आराम के साथ. काही घाई गेलेली नाही. 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगला चेंडू बघूया. चांगली थ्रो आणि बघूया. आओ पुन्हा एकदा धावत होता. ही रन घ्यायची गरज होती का श्रेयसला? कारण जर पॉल स्टंपला लागला असता तर मोठी विकेट आणखी मिळाली असती. कारण अजूनही माझ्या हिशोबाने 16 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू झालेले. धावा झाल्या त्या 12. एक धाव तर मिळणारच आहे. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण की श्रेयसला माहिती आहे आत्ताच आपण एक तिकडे खुर्ची जा. खुर्ची तिकडे इथे बघा. तिकडे खुर्ची जा. डायरेक्ट तिकडे एक काम कर ना. 2 तू त्यांना देऊन दे ना. त्यांना देऊन दे ना. दिला त्याला. चिनार भुरासाठी. हो हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. वाईड स्क्वेअर मारा.
धावा झाल्या त्या 15. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक धाव मिळालेली आहे. चांगल्या प्रमाणे खेळले आणि धावा झाल्यात त्या 16. षटक संपलेला आहे. याही षटकात तब्बल 8 धावा निघाले आहेत. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येतोय. असलई झकास आयोजन केलंय चर्चा करती लोक. असलई झकास आयोजन केलंय चर्चा करती लोक. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. धन्यवाद डीजे. आता कोण खेळायचा राज. गणपती बाप्पा. चांगला चेंडू राजने टाकलेला. एक धाव तर मिळणार आहे. बघूया काहीच संत गतीने चाललेला हा सामना सार्थकच्या बळीने. आणि हा मारलेला बघूया. आणि श्रेयस बाद मोठा विकेट. आई पाठीशी संतोष मात्रे असतोय साथीशी. संतोष मात्रे असतोय साथीशी. संतोष मात्रे असतोय साथीशी. भारी खेळतोय हो मनाशी. खेळतोय भारी तो ध्यानाशी. खेळतोय भारी तो ध्यानाशी. खेळतोय भारी तो ध्यानाशी. बॉलिंग भी करी किपिंग भी करी करत नाही घाई. अरे बॉलिंग भी करी किपिंग भी करी करत नाही घाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. धन्यवाद. पुढचा बॅट्समॅन आले तर कौस्तुभ. कौस्तुभ जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा नवाळ संघांना फायदा दिला. आता कौस्तुभवर फार मोठं जबाबदारी. जय श्रीराम. ही रन्स घेतलेली आहे पण फार रिस्की रन्स होती. कलेक्ट करता आलेल्या 2 धावा पूर्ण केल्यात बुराजनी. धावा झाल्यात त्या 20.
आता मनोज वजे, बंड्या जोशी आणि आमचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक भालचंद्र नाईक गोवर यांचं आगमन त्यांनी व्यासपीठावर प्रदान व्हायचं आहे, व्यासपीठावर व्हायचं आहे. श्रीराम चांगला फटका मारलेला आहे बघूया, एक धाव तर मिळणार आहे बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थोडा बॉलरची चपाईची गरज होती पण बॉलरनी काय चपाई केल्या. 2 धावा पूर्ण धावा झाल्यात त्या. 23 षटक संपलेला आहे. काहीचा 8च्या सरासरी या षटकात फक्त 7 धावा दिल्यात. आता थोड्या मोठ्यांचा आदर करी त्याचा स्वभाव लयच भारी, त्याचा स्वभाव लयच भारी, त्याचा स्वभाव लयच भारी. कोणाचाही स्पर्धा असो, कोणाचाही सामना असो, धन्यवाद डीजे, कोणाचाही सामना असो डीजे असो. आमचे लाडके आमचे मित्राचे पुत्र चिनार हा सकाळी 7ला हजर असतो, तो आलेला आहे. आनंद पाटील यांचा आमचा मुलगा, मित्राचा मुलगा, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. चेंडू निर्धाव जातोय. चांगला चेंडू फटका मारला बघूया. 2 धावा तर काढणार आहेत बघूया. 2 धावा तर मिळाल्या बघूया. थ्रो कशी होती त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि 1 धाव एक्स्ट्रा मिळते का बघूया. 2 धावा मिळाल्यात. धावा झाल्यात त्या 25. शेवटचं षटक बघूया. शेवटचे 4 चेंडू बघूयात. कमीत कमी 40 धावा ह्या डिफेंडेबल असतात. कालचा सामना अजून आठवता माझ्या बाजूला बसलेले आहेत गणेश वाहून संघाचे कर्णधार निलेश. 29 धावा करण्यासाठी त्यांना फार कठीण आणि त्यांचा पराभव झाला. त्यांचं स्वतःची विकेट त्यांनी गमावल्यानंतर जो सामना त्यांनी घातला, त्यामुळे स्कोर किती असलं तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. याचं कालचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री गणेश कोपराडवरचं श्री गणेश वाळूंचं. पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. कौस्तुभ 3 चेंडू खेळला या षटकात. 2 धावा मिळाल्यात. 1 मोठा फटका, 2 मोठे फटके धावाला पूर्णपणे आकार देऊ शकतो. बघूया. चांगला चेंडू. 1 धाव तर मिळाला. दुसरी धाव पण घेण्याची चान्स आहे बघूया. आणि हा चौकार. हे मोमेंटमचा विषय असतो. चौकार. तिथे 2 धावा होत्या, तिथे 2 धावा एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. धावा झाल्यात त्या 29. शेवटचे 2 चेंडू बघूया. 2 फटके कौस्तुभच्या पाठीतून निघतायत का बघूया. चांगला फटका कौस्तुभने मला बघूया. याच्या काय 1 धाव अडकले. 1 धाव मिळणारच आहे आराम के साथ. 1 धाव. तिसरी धाव घेतोय का बघूया, कारण बुराजला स्ट्राईकसाठी प्रयत्न करणार. आणि हा मला वाटते पंच कोण बाद आहे. बुराज बाद झालेला आहे. बुराज बाद झालेला आहे. बुराज हा धावबाद झाला, कारण 2 क्रॉस झाले नव्हते. 2 धावा धावा झाल्या ते 31. शेवटचा चेंडू बाकी आहे.
चांगला फटका, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 वाचव धावा, ज्या अगोदरच्या सामन्यात 2 धावा दिल्या त्याने 2 वाचवलेले आहेत. आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. धावा झाल्यात त्या 33-34 धावा जिंकण्यासाठी. दुनिया सारी गेलेला मॅच फिरवून काढी असा यो आपला भाई. गेलेला मॅच फिरवून काढी असा यो आपला भाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. त्याची क्रिकेटची दुनिया सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. यानंतरचा सामना रामजोबा वर्सेस करमाळा, दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. कर्णधार हाय टोलय वारी, त्याच्याच नावाची चर्चा ही सारी. त्याच्याच नावाची चर्चा ही सारी. त्याच्याच नावाची चर्चा ही सारी. कारभार त्याचा रॉयल भारी, कधीच नसतोय तो माघारी. कधीच नसतोय तो माघारी. नसतोय कधी तो माघारी. खेळतोय बघा तो लय भारी असा यो आमचा भाई. खेळतोय बघा तो लय भारी असा यो आमचा भाई. त्याची क्रिकेटची दुनिया धन्यवाद. सारी नावालुंज गावाचा कुमार भाई. धन्यवाद डीजे. आणि बॉलची जबाबदारी पंचांकडे द्यायची आहे. प्रत्येकाने बॉल आपला मॅच संपल्यानंतर जुने बॉल पंचांकडे द्यायचे आहेत. तेहतीस धावा 34 धावा जिंकण्यासाठी सलामीला फलंदाज होत आहेत चिनार आणि दिशांत. सामना 4 षटकांचा, 33 धावा झालेल्या आहेत 34 धावा जिंकण्यासाठी. चिनार, दिशांत, फार मोठी जबाबदारी 2 खेळाडूंवर, कारण का 34 धावा माफक आव्हान, एक प्रेशर नवाळ संघाने. पण नवाळ संघाची गोलंदाजी खास करून सार्थक, फार मोठी जबाबदारी सार्थकवर. चांगला चेंडू, मला 1 धाव तर मिळालेले बघूया. 1 धाव पहिल्या चेंडूवर, 1 चेंडूवर 1 धाव. सार्थकचं षटक हे आपल्या संघासाठी फार महत्त्वाचं षटक. किती बळी घेतो, काय करतो, त्याच्यावर सगळं सामना अवलंबून असणार आहे. दिशांत आणि चिनार. चांगला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, पण थोडं गचात. आणि बघूया चांगली थ्रो, पण 2 धावा पूर्ण झालेले आहेत. चांगला बॅकअप नवाळ संघाच्या खेळाडूकडून. चांगला फटका मारलेला बघूया, झेलबाद होतोय का. आणि हा झेलबाद, मोठी विकेट मिळालेल्या चिनाच्या रूपाने. आणि मी सांगितलं सार्थकची गोलंदाजी आपल्या संघासाठी फार महत्वाची आहे. सामवेदी गाण्याचे उपासक, नाही आरक्षणाची गरज. सामवेदी गाण्याचे उपासक, नाही आरक्षणाची गरज. आम्ही करतो शेतीवाडी ग, आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. चैत्र महिन्यात मोठी यात्रा ग, आम्ही सामवेदी ब्राह्मण ग. धन्यवाद डीजे. मोठी.
3 धावा. सार्थक कडून मोठी चूक. मला वाटलं क्षेत्ररक्षणाने चेंडू फेकताना सार्थकला आव्हान केलं खाली खाली, पण त्यांनी किपर कडे जर कदाचित लागला असता लेम तर बादी झाला असता. 3 धावा मिळालेल्या आहेत. पंचांनी नो डिक्लेअर केलेला आहे आणि एक धाव एक्स्ट्रा म्हणजे 2 धावा मिळाल्या. धावा झाल्यात त्या 7. फ्री हिट. रामेनाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. आणि हा मला वाटते षटकार. बॉल आणायचा आहे, तिथून बॉलच घेऊन यायचा आहे भाऊ. षटकार मारलेला आहे. फुल टॉस बॉल. नाणेफेकीसाठी यायचं कर्मा संघाने. डोंगर त्यानुआईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. हॅलो. शेवटचा चेंडू आहे. एक षटका अखेरीस 13 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. पुढील षटक घेऊन येत आहेत भुराज. पहिल्या षटकात 13 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आता 18 चेंडू 21 धावांची गरज. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ आलेले आहेत. हे षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करूया. बुराज टू दिशान. फार मोठा सामना आहे. अतिशय चांगला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. 17 चेंडू 21 धावांची गरज. सतरा चेंडू 21 धावा. बुराजचं षटक फार आपल्या संघासाठी फार महत्वाचं आहे, कारण का सार्थकने बळी घेतला होता, पण सार्थकने एक नो आणि एक फुलटॉस दुसरा 2 षटकार दिला, त्यामुळे त्या काहीच महागडं षटक पडलं होतं सार्थकचं. स्वॅर मारा. दडपण 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 हा फक्त दबावाचा प्रश्न. दबाव धावा कमी असल्या की कसा दबाव येतो गोलंदाज, त्याचं उत्तम उदाहरण आता दिसत आहे. बुराज कडून वाईडची अपेक्षित नव्हती, ते बुराज कडून वाईड मिळालेला आहे. 17 चेंडू 20 धावा. चेंडू द्यायचा आहे मागून आणि एक धाव. बॅट यस बॅटच्या रूपाने मिळालेले आहे.
मारलेला आहे फटका. एक धाव तर मिळणार का बघूया. दुसरी धाव घेतोय का बघूया. आणि हा दुसरी धाव निशान धावतोय आपल्या संघासाठी. बघा निशानने 2 धावा पूर्ण केल्या. खरं म्हणजे त्याच्या लिगामेंटचं ऑपरेशन झालंय तरी त्याने 2 धावा पूर्ण केल्या. धावा झाल्यात त्या 17. 2 चेंडू झाले 17 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 17 धावांची गरज. 17 खतरा. कोणाला खतरा होतोय तो बघूया. काल भरत मोर 17 म्हणजे खतरा. कोणत्या संघाला खतरा होतो तो बघूया. 3 चेंडू. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. ममवंती सतपाळ संघ आज चांगला परफॉर्मन्स करतोय. 14 चेंडू 17 धावा. हो, एक चेंडू टाकला 1 चेंडू वाईट टाकलाय. पुन्हा एकदा 14 चेंडू 16 धावा. 18 धावा झालेल्या आहेत. चांगला फटका म्हणतात पण 1 धाव तर मिळालेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेल्याने 1 धाव दिले. धावा झाल्या त्या 19. 5 चेंडू झाले. चेंडू फेकलेला आहे. बॉलरने चेंडू घ्यायचा आहे. आमचे सर्वांचे लाडके सामवेदी अदानी मंडळाचे कमळाकर नाईक आमच्या सगळ्यांचे भाऊजी हे म्हणून त्यांना प्रसन्न आहेत. प्रसिद्ध आमच्यामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही ते स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. त्यांच्या स्वागतासाठी संदीप मामा यांनी पुढे यायचं आहे. अतिशय थर्ड अंपायर. ओके, थर्ड अंपायर. पण ऑन द फील्ड काय नियम आहे? ऑन द फील्ड पंचांचा निर्णय इथे आहे. थर्ड अंपायर नॉट आउट. धावा झाल्या 23. 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14. काल असंच प्रिडिक्शन होतं मला वाटते. 12 चेंडू 15 धावांची. सॉरी, नाणेफेक करायला मी विसरलो होतो. नाणेफेक करतोय. कर्णधार 14-32. 12 चेंडू 14. 12 चेंडू 14. काल मॅचचे काल 4 चेंडू 15 धावा अशी निलेशबरोबर मॅच चालू होती. नाणेफेक करतोय चंदू वजे. परत टाक ना ते. परत टाक. औष टाक. ओढ. पुढील षटक घेऊन आलेले आहेत श्रेयस.
दिशा त्याच्यासाठी काट छाप बोला ना. काट बोललेला आहे. कुमार नाईक नाणेफेक जिंकले. काय घेतोस? फिल्डिंग करतोय मी. एक शेवटची टुर्नामेंट, काय दडपण बिडपण घेतलंय? नाही नाही, दडपण कसलं. 39 वर्षात कधी दडपण घेतलं नाही, तर आता दडपण घेऊन शेवटच्या टुर्नामेंटमध्ये किंवा मॅचेसमध्ये दडपण. आणि मी कधी कुमार नाईक कधी दडपणमध्ये खेळलाच नाही. जे असेल ते ऑन फील्ड जे होईल ते. जास्त काय विचारणार, कारण तुम्हाला संध्याकाळी बोलायचं आहे, त्यामुळे जास्त काय विचारायचं. विश ऑल द बेस्ट. नाणेफेकरले नाणेफेक काय घेतलं असतं? मी तर पहिला क्षेत्ररक्षणच घेणार होतो. ठीक आहे, आता तुम्हाला फलंदाजी किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून एक योग्य अशी टोटल आम्ही आमच्या संघासाठी उभारू शकतो. विश ऑल द बेस्ट. दिशा त्याच्या बॅटरीतून षटकार आलेला आहे. आता 26 धावा झालेल्या आहेत आणि 8 धावांची गरज आहे. चेंडू झालेले आहेत 2. 10 बॉलात 8 रन्स. निले चेंडू सांग. दहा चेंडू 8 धावा. आणि एक 22 रूपाने बॅट, सॉरी 22 ओके. 9 चेंडू 7 धावा. चेंडू निर्धाव जातो आहे. 8 चेंडू 7 धावा. सामन्याला अजून रंगत येऊ शकते. बॉडी लँग्वेज महत्वाची आहे खेळाडूंची. आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि तो आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न करतायत नवाळे संघ, कारण का सामना कधी पलटू शकतो. बघूया हा झेल घेतोय का, आणि झेल सुटलेला आहे. हा जर झेल झाला असता तर कदाचित 5 धावांची गरज. आता 7 चेंडू 5 धावा. चांगला चेंडू निर्धाव जात आहे, म्हणजे 6 चेंडू 5 धावा. सहा चेंडू 5 धावा. चांगलं षटक पडलं, पण एक षटकार बघा, 2 षटकार बसले. एक सार्थकचे आणि श्रेयसचे, दोन्ही महत्वाचे गोलंदाज असताना त्यांच्याकडून एक षटकार पडला. सार्थकची गोलंदाजी, ज्यांनी एक नो बॉलही दिला, म्हणजे टोटल एक बॉल टाकण्यात त्यांनी जवळजवळ 8 धावा दिलेत. कदाचित हा झेल पोहोचू शकला नाही. क्षेत्ररक्षक जर पोचला असता, घेतला असता, तर कमीत कमी 2 धावा वाचल्या असत्या. म्हणजे आता 6 चेंडू 7 धावा असं प्रिडिक्शन असतं. पण बघूया. तन्मय, बघूया. आणि हा झेलबाद 5 चेंडू 5 धावा. मी काय सांगितलं, सामना कधी पालटू शकतो, सामन्याला कधी कलाटी मिळू शकते. 5 चेंडू 5 धावा. खेळाची बॉडी लँग्वेज ही आपल्या संघासाठी फार महत्त्वाची असते. आणि एक चांगला निर्णय घेऊन त्यांनी तन्मयला गोलंदाजी दिलेला आहे. 5 चेंडू 5 धावा. विकेटचं महत्त्वाचं नाही, विकेट पडली, पण धावा वाजतात आणि बॉल डॉट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण धावा कमी आहेत. 5 चेंडू 5 धावा.
बॅट्समनचं नाम जितू, तन्मय. आणि हा बॅट सुटलेली आहे. ओ महेश सर, तुमच्यावर बदला घ्यायचा प्रयत्न झाला होता पण तो काय तुमच्याकडे पोहोचलेला नाही आहे आणि चेंडू निर्धाव जातोय. आता बघा 4 चेंडू 5 धावा. काहीच महागडं होत चाललेलं आता. प्रत्येक चेंडू षटकारासाठी असतो अशा पद्धतीने बॅट्समन खेळतात आणि प्रत्येक चेंडू विकेटसाठी असं गोलंदाजी न करता कशी गोलंदाजी करावी हा तन्मयने दाखवून दिलेला आहे. तन्मयने चेंडू निर्धावाला चांगलं षटक. तन्मय बघूया आज आपल्या नवाळे संघासाठी हिरो ठरतोय का. कधीच खूप वर्ष अगोदर त्याने षटकार मारून सामना जिंकवता, त्यानंतर तो इतका त्याचा परफॉर्मन्स झाला नव्हता. आज तो करतोय का बघूया आपल्या संघासाठी. टाय झाली, एक ओव्हर सामना खेळण्यात येईल. नो कंपल्सरी चेस. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. टाय दिली तर एक ओव्हर मॅच सामना खेळण्यात येईल. आणि बाद. 3 चेंडू 5 धावा. बोललं महागडा होत चाललाय. दिशांची विकेट फार संघासाठी महत्व आणि तेजास हा खाली झालेला आहे. 3 चेंडू 5 धावा. धन्यवाद. पुन्हा एकदा अतिशय सुंदर खेळी खेळतोय तन्मय आपल्या गोलंदाज. तन्मयला या खेळपट्टीची माहिती आहे. तन्मय इथे दररोज संध्याकाळी प्रॅक्टिस करत असतो, त्याचा फायदा तो घेतोय. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. बोल. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर पैनर. बघितलं 6 चेंडू 5 धावा. प्रत्येक बॉल षटकासाठी अशा प्रयत्नाने खेळतायत आणि 2 चेंडू 5 धावा आलेत. 4 चेंडू प्रत्येक बॉल षटकार मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये 3 बळी गेलेले आहेत आणि 1 डॉट खालाय. जितून येऊन 2 चेंडूचे डॉट खाले, 1 बोल्ड आणि त्याने हा सामना एकदम रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे. दिशांची चूक आणि मला वाटतं श्रेयसचा झेल संघासाठी पण. श्रेयस कडून फार मोठ्या अपेक्षा रातोडी संघाला. बघूया 2 चेंडू 5 धावा. बघूया झेल बाद होतोय का. 1 धाव तर काढणारा बघूया. दुसरी धाव काढतो का बघूया. आणि झेल सुटलेला आहे. 2 धावा तर मिळाल्या बघा. तिसरी धाव काढण्याचा चान्स आहे का बघूया. तिसरी धाव काढतात का बघूया. आणि 2 धावा काढलेल्या आहेत. 1 चेंडू 3 धावा. खरं म्हणजे बॅट्समननी तिसरी धावासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता, कारण का कदाचित तिसरी धाव काढायची बॉल टाकल्यानंतर तिसरी धाव पूर्ण करू शकले असते, पण अतिशय चांगली फेक ही श्रेयसची झालेली आहे. 1 चेंडू 3 धावा. काहीसा टर्निंग पॉइंट हे षटक तन्मयचं पडतंय बघा. आणि महत्वाचं म्हणजे तेजस हा नॉन स्ट्रायकरला आलेला आहे. आता 2 धावा काढल्या. आता एक ओव्हरचा सामना होईल. 1 धावा काढली तर 1 धावांनी नवाळ संघ जिंकू शकते. बॉल डॉट गेला तर 2 धावांनी बघा. आणि षटकार किंवा चौकार मारला तर अतिशय संगतदार असेल सामना. 1 चेंडू 3 धावा. चांगला फटका मारला बघूया. बुरा झेल घेतलेला आहे आणि बाद झालेला आहे. 2 धावांनी जिंकलेला आहे नवाळ संघ. नवाळ संघ 2 धावांनी जिंकलेला आहे. काहीचा हातामधला सामना हा झालेला. बॉल इथे आणायचा आहे. बुराज बॉल इथे जमा करायचा आहे. लेकिन अगर उस तलवार का वार शिकार पर पड़ जाए तो वो काट पंचाकडे अतिशय चांगली जीत घेतलेली नवाळ संघाने. मॅन ऑफ द मॅच सांगायची गरजच नाही. तन्मय मॅन ऑफ द मॅच. तन्मयने कॉमेंट्री बॉक्स संपाद आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं नामजीवमानी. रामजीव संघाने क्षेत्र लावायचं आणि तन्मय यांनी मॅन ऑफ द मॅच आणि नवाळ संघाने सार्थक आपल्या प्लेअरला बाहेर घेऊन जातात. टाइम इज महत्वाचा लक्षात ठेव. सार्थक
सकाळी बोलणं झालं आहे का? मान्य करतोस ना? सार्थक तन्मय पडतात रातोडी संघाने लवकरात लवकर इथे यायचं आहे. कमळाकर भाऊजी, कमळाकर दादा यांनी, कमळाकर दादा एक मिनिट. नाही मॅडम ते नाही बोललो मॅन ऑफ द मॅच देत आहेत त्यांना. अतिशय चांगली गोलंदाजी केली तन्मय. रातोडीचे कॅप्टन यांनी